मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन परिपूर्ण सत्यता. नमस्कार. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन मध्ये मी रामदास वाडेकर. तिची आई मुंबईला घरकाम करते. तिच्या वयाच्या 12 वर्षी तिचे वडील यांचं निधन झालं. मामाने, मावशींनी, आजी आजोबांनी तिला लहानाची मोठी केली, शिकवली, सवरली आणि आज ती पोलीस झाली. रिया तिचं नाव. अंतरमावळातल्या नाग्यातली तिचं आजोळ आणि वडगाव मावळमध्ये मामा घरात रिया शिकली, सवरल्याने मोठी झाली. खरं तर नात्यातल्या सगळ्या मंडळींनी जेव्हा आपल्या भाच्यांना जेव्हा आधार दिला जातो, हात दिला जातो, तेव्हा त्यांना यशस्वी होता येतं. रिया पोलीस झालीस, तुझं खूप खूप अभिनंदन. तुझा शैक्षणिक प्रवास कसा आहे? थँक्यू मला विचारल्याबद्दल. आणि पहिल्यांदाच बोलते अशी कॅमेऱ्यासमोर. मी म्हणजे 10-12 वर्षाचे असताना मामाकडे आले. तेव्हा माझ्या वडिलांचं वडील एक्सपायर झाले. तेव्हा मामाने आम्हाला त्यांच्या घरी आणलं आणि तिथून जिल्हा परिषद शाळेमध्ये आमचं शिक्षण झालं. माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. तिथले सगळेच म्हणजे शिक्षक चांगले होते आणि थोडंसं हुशार असल्यामुळे त्यांनी पण भरपूर सपोर्ट केला. आणि 11वी-12वी इंद्रायणी कॉलेजला होते. तू ज्या जिल्हा परिषद शाळेत शिकली त्या जिल्हा परिषद शाळेचं नाव? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाहनगाव आणि पहिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागाटली. 1ली ते 4थी शिक्षण माझं नागाटलीमध्ये झालं आणि 4थी ते 5वी ते 7वी शिक्षण माझं वाहनगावला झालं आणि 8वी ते 10वी शिक्षण भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाहनगाव इथे झालं. 10वी मध्ये मला 84% पडले होते. त्याच्यामुळे मी टाकव्याला ऍडमिशन न घेता घरच्यांनी मला तळेगावला ऍडमिशन घेतलं, चांगल्या कॉलेजमध्ये. तर तिथं 11वी-12वी आणि अजूनही मी तिथंच कॉलेजला आहे. 12वीला पण मला 80% पडले. आणि त्याच्यानंतर मला जरा घरच्यांनी आयडिया दिली की नाही का पोलीस क्षेत्रामध्ये काहीतरी कर, हाईट वगैरे ते समजून सगळे त्यांनी मला पोलीस क्षेत्रामध्ये घालायचं ठरवलं. तसं माझं स्वप्न मला MPSCच करायचं होतं. पण घरचे म्हटले सध्या तोपर्यंत कर काहीतरी, MPSC करायला ग्रॅज्युएशनची क्वालिफिकेशन लागते, ते पूर्ण होईपर्यंत हे करून घे. झालं तर झालं, नाही तर तुला अनुभव भेटेल. आणि केलं ट्राय. मी वर्ष झालं मी अकॅडमीला जात होते. वडगाव मधली शौर्य करिअर अकॅडमी म्हणून नाव आहे अकॅडमीचं, तिथं मी जात होते. आणि साहजिकच थोडंसं हुशार असल्यामुळे तिथल्या पण सरांनी मला सपोर्ट केला आणि मग त्यांच्या पण सपोर्टमुळे मी इथपर्यंत आले. ते फक्त सातत्य आणि कष्ट. अभ्यास केला, दिवसभर केला, रात्रीचं नाही जास्त जागले कधी, पण दिवसभर केला अभ्यास आणि झालं, भेटलं यश. तू नागाटलीवरून वानगावला जायची. खरं तर तुम्ही सगळे मुलं पायीच जातात, पायी पेट करत करत तुमचं शिक्षण पूर्ण झालं. ह्या सगळ्या कालावधीत तुझ्या आजी, आजोबा, तुझे मामा ह्या सगळ्यांचं किती तुला मदत झाली? सगळ्यात जास्त योगदान तर त्यांचंच आहे. म्हणजे माझ्या मम्मीपेक्षा अगोदर पण माझे मामाच्या इकडचे सगळे आहेत. कारण प्रत्येक गोष्ट तर आई लांब असल्यामुळे ती बघू नाही शकत. त्यांनी भरपूर सपोर्ट केला. म्हणजे आता मी सांगू नाही शकत शब्दात, पण भरपूर सपोर्ट आहे त्यांचा मला. जेव्हा तू शौर्य करिअर अकॅडमीमध्ये जात होती तेव्हा तुझं दिनचर्या कशी होती? कसं तुझं शेड्यूल असायचं दिवसभराचं? माय ग्राउंडला 5:30 वाजता जायची. 6 ते 9 वाजेपर्यंत आमचं ग्राउंड होतं. त्याच्यानंतर मी 9:15-9ला घरी पोहोचायची. 10-10:30 पर्यंत माझं सगळं आवरायचं. 10:30 ते 11:45ला मी लॅबला जायची. 1:30 वाजता आमचा क्लास होता. 1:30 ते 4 पर्यंत क्लास व्हायचा. परत 4 ते 9 पर्यंत मी लॅबमध्ये असायची. 9-9:30ला मी घरी यायची. केला तर केला 1-2 तास अभ्यास. 11 वाजता मी झोपायची, परत 5 वाजता उठायची. दिवसाचं हे शेड्यूलच होतं माझं भरती होईपर्यंत. आणि ह्या सगळ्या कालावधीत तुझं खुराक कसा होता? म्हणजे आहारावर तुझं लक्ष कसं होतं? आहार सकाळचा मी जो डबा घेऊन जाईल तो, आणि ग्राउंडवरती आल्यावर डायरेक्ट खायला लागायचा. आणि जेव्हा दिवसभराचा जो डबा खाईन दुपारी तो, आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जेवण. ह्या सगळ्या यशामध्ये तुला MPSC व्हायचं हे तुझं स्वप्न आहे. तू पहिल्याच प्रयत्नामध्ये पोलीस झाली. तू हुशार देखील आहेस आणि खेळातनं पुढे आलीस. तू ही सगळी तयारी करता करता MPSC तुझं काय स्वप्न आहे? माझं स्वप्न MPSCचं. मला PSIची तयारी करायची आहे आणि मी पहिल्यापासूनच ते स्वप्न पाहिलेलं आहे आणि मी ती करेल. म्हणजे हे करता करता करेल मी ते पण. जेव्हा पोलीस सिलेक्शन झालं, निवड झाली, तेव्हा सगळ्यात पहिलं तुझ्या समोर डोळ्यासमोर काय चित्र उभं राहिलं? तुला किती आनंद होता? मला माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना लय आनंद झाला होता. त्याच्यामुळे मी जास्त आनंदी होते. ह्याच्यामध्ये जेव्हा तू तुझ्या आईशी बोलली तेव्हा आईचं काय फिलिंग होतं?
तिला तो व्यक्तच होता येत नव्हतं. ती सगळे रडायला लागली होती. ती आजी आजोबा सगळ्यांच्या डोळ्यात पाणीच होतं ना, कारण घरातून पहिल्यांदाच कोणीतरी पोलीस होणार. ही आहे रिया. तिचं स्वप्न आहे MPSC परीक्षा द्यायची आणि पोलीस निरीक्षक व्हायचं. रियाच्या या सगळ्या यशाला मनापासून शुभेच्छा देऊयात. रियाच्या या यशानं केवळ रियाच नाही तर रियासारखं शिक्षण घेणाऱ्या अनेक मराठी माध्यमांच्या मुली आहेत, मुलं आहेत, ही सगळेच यशस्वी होईल. कित्येक वेळा आपण हे पाहत असतो, जेव्हा आई वडील यांचं निधन होतं तेव्हा त्या कुटुंबातील मुलं ही काहीशी अपसेट होतात. मात्र जेव्हा सगळे नातेवाईक मिळून आधार देतात तेव्हा तेच कुटुंबातली मुलं यशस्वी होतात. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.